नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 31 ऑगस्ट वार रविवार। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात बांगलादेश येथील निर्यात व आयातची बातमी। हे बातमी आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे बांगलादेश येथील माझे व्यापारी मित्र यासिन अली यांनी दिलेली आहे। तर हे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि सर्व शेतकरी मित्र जे कांदा उत्पादक आहेत त्यांना हे व्हिडिओ शेअर करा। सर्व शेतकरी साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची बातमी भेटणार आहे आणि पुढेही सोलापूर बाजार व इम्पोर्ट एक्सपोर्टचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि सर्व शेतकरी मित्रांनाही सांगा सबस्क्राइब करायला। तर आपण इथं तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे मी व्हिज्युअल तुम्हाला दाखवतो, त्याचा स्क्रीन रेकॉर्ड मध्ये आवाज रेकॉर्ड झालेला नाहीये। तर त्यांनी बांगलादेशमध्ये बांगला भाषामध्ये त्यांनी काय बोललेत मी तुम्हाला मराठीमध्ये सोप्या भाषामध्ये कळवतो। तर त्यांना मी थोडे प्रश्न विचारले, जसं बांगलादेशमध्ये निर्यात कधी सुरू होणार, परत निर्यातची म्हणजे त्यांची इच्छा आहे का, अजून बांगलादेशमध्ये कांदा अजून किती शिल्लक आहे, भारतातून कांदा गेलेला अजून विकला गेलेला आहे का नाही पूर्ण। तर हे त्यांनी पूर्ण माहिती मला व्हिडिओ कॉल मध्ये सांगितले, जे सांगितले ते ऐका। तर त्यांनी म्हणले आज 31 ऑगस्ट 5 ते 6 वाजेपर्यंत बांगलादेश न्यूज मध्ये जे काय आहे बातमी इम्पोर्ट परमिटची परमिशन बाबतीत ते त्यांनी न्यूज मध्ये कळवणार आहेत। तर त्यांनी मला कॉलद्वारे त्यांनी सांगतो म्हणले, ते हे अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवतो काय सांगितलेत आणि मी प्रयत्न करतो की विथ व्हॉइस ते तुम्हाला बातमी देण्यात येईल। तर त्यांनी म्हणतात की तिथले बांगलादेशचे जे असोसिएशन आहेत, व्यापारी असोसिएशन ऑनियन व इतर भाजीपालाचे, त्यांनी प्रयत्न करत आहेत की बांगलादेशच्या सरकारला त्यांनी निवेदन केलेत। एकूण 2000 व्यापारी त्यांनी बांगलादेश सरकारला निवेदन केलेत की भारतातून कांदा व भाजीपाला हे बांगलादेशमध्ये यावं आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट हे चालू राहावं। त्यामुळे बांगलादेश येथील व्यापाऱ्यांचाही फायदा होईल आणि भारत व बांगलादेशचे जे ट्रेड डील्स आहेत तेही व्यवस्थित राहतील। तर अजून एक त्यांनी मला बातमी सांगितली की जे नाशिक व इतर ठिकाणीहून बांगलादेशमध्ये भारतातून कांदा आला होता, ते त्यांनी म्हणते अजूनही विकलेला नाहीये। जोपर्यंत बांगलादेश मधला कांदा पूर्णपणे संपत नाही त्यांनी भारतातून आलेला कांदा त्यांनी सेलिंगला टाकणार नाहीत, त्यांनी सेलिंगला परमिशन दिलेली नाहीये। आता आज 31 ऑगस्ट, तर आज आपल्याला फायनल कळेल की इम्पोर्ट चालू होईल का नाही। त्यांनी म्हणले होते की माझे मित्र आहेत यासिन अली नावाचे, त्यांनी स्वतः म्हणले की मी गाडी लोडिंग साठी तयारी माझी सुरू आहे आणि मी स्वतः इम्पोर्ट परमिट साठी परमिशन मागितलेला आहे। तर त्यांनी आता बघू काय होईल काय नाही, अपडेट्स काय भेटतील आपल्याला। तर मी तुम्हाला कॉलद्वारे जे त्यांनी बातमी मला सांगतील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो। असंच लाल व पांढऱ्या कांद्याच्या अपडेटसाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही बातमी तुम्हाला कशी वाटली। सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम।